मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारं हे नागपूर शहर आणि शहराच्या मधोमध असणारं हे जंगल, इथे 80 ते 100 वर्षांची हजारो झाडं आणि पक्ष्यांसाठी जैवविविधतायुक्त असा अधिवासी आहे. पण शहरीकरणामुळे हे जंगल दिवसेंदिवस कमी होत चाललंय. आता इथल्या रेल्वेच्या विशाल अशा इंटर मॉडल स्टेशनमुळे वाद उभा राहिलाय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या संशोधनानुसार नागपूर शहरातलं जंगल हे गेल्या 19 वर्षात निम्म्यावर आलं आहे. 1999 मध्ये 116 स्क्वेअर किलोमीटर जंगल हे नागपूरच्या मध्यभागी आणि आसपास होतं. ते 2018 पर्यंत फक्त 76 स्क्वेअर किलोमीटर एवढंच राहिलं आहे. आता त्यातच शहराच्या मध्यभागी अजनी परिसरामध्ये 446 एकरामध्ये 1260 कोटी रुपये खर्च करून IMS स्टेशन उभारलं जात आहे. या परिसरामध्ये 1940 झाडांची मार्किंग करण्यात आली आहे आणि महानगरपालिकेच्या परवानगीनंतर ही झाडं कापली जाणार आहे. या जागेवर पहिल्या टप्प्यात अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे स्टेशन आणि बस स्टेशन म्हणजेच IMS उभारले जाईल. तर याच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात याच परिसरात सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट CBD उभारले जाईल. इथे भरपूर झाडं म्हणजे 7000 तर मला वाटतं खूप कमी आहे. 10-1 हजाराच्या वर झाडं असतील आणि इथले खूपशे झाडं 100 वर्षाच्याही वर आहेत. आपण जे बघतोय हे अजनी वन आम्ही जे नाव दिलंय कारण खरं ते वनासारखं आहे. जेव्हापासून हे अभियान सुरू केलं आणि बर्ड वॉचिंग इथे चालू केलं तेव्हापासून जवळपास आम्ही 40 वेगळे स्पीसीज इथे रेकॉर्ड केलेले आहेत विथ फोटोग्राफ्स अँड व्हिडिओज. तर आमचं कंप्लीट डॉक्युमेंटेशन इथे रेडी आहे. जैवविविधतेसाठी नावाजलं गेलेलं हे जंगल रेल्वेच्या हेरिटेज इमारतींमुळे सुद्धा ऐतिहासिक आहे. की एन्व्हायरमेंट हा 2 प्रकारचा आहे. एक तर आपले जे झाडं, पक्षी, फुले हे सगळं आपलं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे बिल्ट एन्व्हायरमेंट. तर जर तुम्ही या पूर्ण परिसरातला बिल्ट एन्व्हायरमेंट बघितला तर तो एक हेरिटेज स्वरूपी आहे. कारण नागपूर एक असं ठिकाण आहे जे सेंट्रल प्रोव्हिन्सचं कॅपिटल होतं. हे जंगल वाचवण्यासाठी नागरिकांनीही साखळी आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनाला अजनी वन असं नाव देण्यात आलंय. आप जो मेरे गले में देख रहे हो ये मॉडल बनाने के पीछे 2 रीज़न है. एक तो ये बताना चाहता हूँ कि हमें झाड़ से क्या मिलता है. हमें झाड़ से ऑक्सीजन मिलता है. अगर हम इसे नहीं बचाते हैं तो मुझे मेरे गले में फ्यूचर में ऑक्सीजन सिलेंडर या कुछ लेके ऑक्सीजन लेके घूमना पड़ेगा. आता पर्यावरणवाद्यांनी ही लढाई न्यायालयात नेण्यासाठी दंड थोपटले आहेत. सुप्रीम कोर्टाने 1996 मध्ये एक जजमेंट दिलं होतं की प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे फॉरेस्ट आहे कोणत्याही जागेवर असू द्या, कोणाची पण लँड असू द्या, जिथे झाडं मोठ्या प्रमाणात आहे त्याला डीम फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करा. पण आता अनफॉर्च्युनेटली ही जागा जी आहे आमच्या तरी माहितीनुसार ही डीम फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केलेली नाही आहे. म्हणून आम्ही कोर्टामध्ये जाणारच आहोत. IMS प्रकल्प साकारणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं प्रतिक्रिया देताना म्हटलंय की तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवी झाडं लावली जातील. आम्ही नागपूर महानगरपालिकेकडे अजनीतील 1900 झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. महापालिकेनं झाडांचं मार्किंग करणं सुरू केलं आहे. अजनीतील इंटर मॉडल स्टेशन 1 साठी आम्हाला 44.4 एवढी जागा सेंट्रल रेल्वेकडून मिळाली आहे. NCC म्हणजेच नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामाची किंमत ही 1260 कोटी एवढी आहे. महिन्याभरात NCC हे काम सुरू करेल. आमच्या प्राधिकरणाच्या रिकाम्या जागेत आम्ही 25,000 रोपांची लागवड करून ते जगवणार आहोत. यातून पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. मात्र या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केलाय. कोई भी विकास कार्य के लिए एनवायरनमेंट का क्लियरेंस लेना बहुत जरूरी होता है, मगर यहाँ पे ये बोला जा रहा है कि एज बिकॉज ये रेलवे का एक्सपेंशन प्रोजेक्ट है, रेलवे लैंड में है, तो हमें एनवायरनमेंट क्लियरेंस की जरूरत नहीं है. आज कहीं भी कोई भी अगर डेवलपमेंट वर्क होता है उसमें एनवायरनमेंट क्लियरेंस तो मस्ट है. आंदोलकांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रकल्प रद्द करण्याविषयी पत्र लिहिलंय. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरहून BBC मराठीसाठी प्रवीण मुधोळकर यांचा रिपोर्ट.